ते जे धांदरफळ संगमनेर तालुक्यातील धांदरफळ या गावचे आहेत, एका ग्रामीण भागातील आहे. परंतु ग्रामीण भागातील मुलांसाठी त्यांनी ते नवीन एक दालन या ठिकाणी आज खोललेलं आहे. ते म्हणजे प्राध्यापक भास्करराव शेटे सर. तिथे उपस्थित असणारे आमचे जिल्हा परिषदेचे कराडीचे सदस्य मिलिंदजी कानवडे. ज्ञानराज करिअर अकॅडमीचं उद्घाटन झालेलं आहे असं या ठिकाणी मी जाहीर करते. त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खरं तर नोकरी किंवा कुठला व्यवसाय काय करावा मोठा प्रश्न असतो. शेती खूप अडचणीमध्ये आलेली आहे आणि अशाच एका या शेतकऱ्यांच्या मुलाने या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानराज करिअर अकॅडमी सुरू केलेलं आहे. त्यांच्या पहिल्याच वेळेस 400 ऍडमिशन या ठिकाणी झालेले आहेत. महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणवरनं हे सर्व विद्यार्थी आता संगमनेर शहरामध्ये राहण्यासाठी रहिवासी पहिलं येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. संगमनेर नगर परिषदेने सुद्धा खूप वेगळं केलं आणि 15 दिवसापूर्वीच आपल्याला राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते 5 कोटीचं बक्षीस संगमनेर नगर परिषदेच्या गोष्टी वेगळ्या कराव्या लागल्या. मी आताच आले म्हणलं प्लास्टिकची पिशवी का आणली, त्याच्यात फुलं का आणली, प्लास्टिक बंदी आहे. तेव्हा मुलांना तुम्ही आता शहरामध्ये राहणार आहात, तुम्ही इथं किती वर्ष राहणार मला कल्पना नाही, परंतु काही जण कायम पण राहतील, काही नाही शहर खूप आवडेल स्थायिक होतील. पण बघा मुलांना आता आपल्या सरांनी आपल्यासाठी खूप चिकाटीने हे सगळं सुरू केलं. काही साधी गोष्ट नाहीये. एका शेतकरी कुटुंबातल्या माणसाने स्वतः शिक्षण घेणं आणि एवढं मोठं युनिट उभं करणं ही साधी गोष्ट नाहीये. ठेवायचं की आपल्याला खूप पुढे जायचं आहे, आपल्या देशाला खूप पुढे जायचं आहे आणि तुम्ही म्हणजे आपल्या देशाचे खांब आहात. आपण तरुण आहात आणि तरुणांमध्ये जितका धैर्य असतं तितकं कुणामध्ये नसतं. तिकडे शिस्तीचं वागतील तितकी चांगली शिस्त तुम्ही आयुष्यभर बाळगा. ती शिस्त तुम्ही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही आणि म्हणून तुम्ही त्याचं मनाला वाईट वाटून घेऊ नका. तुमचा रोजचा जो असेल तो कदाचित त्याला आव्हानशिक होईल, कारण तुम्ही महाराष्ट्रात लांबून लांबून आलेले आहात. काही संगमनेर तालुक्यातले असतील परंतु त्यांना डबा वेगळा येईल, डब्यामध्ये भाजी पोळी येईल, त्यांना आपल्या घरच्या कालवण भाकरीची आठवण होईल. आठवण काही काढू नका. आपलं जे आहे ते अन्न तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रहण करा, खा आणि तुम्ही आपली आपली ताकद शरीरामध्ये वाढवा. कुठल्याही प्रकारचं आई वडिलांचं ऋण तुम्ही कधी विसरू नका. जे आई वडिलांनी तुम्हाला इथे शिक्षणासाठी पाठवलंय त्यांनी अगदी कधी पोटाला कमी खातील, वडील कधी कपडे घेणार नाही, वडील चपला शिवून घालतील. वडील जे असतात म्हणजे अगदी डॉक्टर तांबे झाले आमच्या कॉलर बदलत राहतात. तुम्ही कशाला कॉलर बदलत राहता, मुलं नवीन नवीन कपडे आणतात, परंतु वडील असेच असतात. मुलांना वडिलांचं तुम्ही सतत स्मरण ठेवा, त्यांचा तुम्ही आदर ठेवा, आईचाही आदर ठेवा. ज्या माऊलीने आपल्याला इथपर्यंत आणलं, जिने आपल्याला 2 घास खाऊ घातलं, जिने आपल्याला माया प्रेम दिलं, असे आपले आई वडील आणि आपले गुरु यांचा सतत आदर ठेवा. निश्चितपणे तुम्हाला चांगलं यश मिळेल. भारताला तरुणांचा देश म्हटलं जातं आणि आज असं वाटतंय की भारतातली सगळी तरुणाई या ठिकाणी अवतरलेली आहे. काही अतिशय सुंदर असं विवेचन, त्याचं स्पीच आपल्या सर्वांना मार्गदर्शन खूप सुंदर केलेलं आहे. जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कशा पद्धतीनं जीवनाची वाटचाल केली पाहिजे याचा अतिशय सुंदर असं विचार ताईंनी आपल्या समोर मांडलेले आहेत. मी सांगतो की पुढच्या काळामध्ये खूप अडचणी आहेत, खूप समस्या आहेत, खूप स्पर्धा आहे आणि या सगळ्या अडचणींवर, या सगळ्या स्पर्धेवर, या सगळ्या समस्यांवर तुम्हाला सर्वांना मात करायची आहे. आणि त्यासाठी ताईंनी जसं सांगितलं की जिद्द आणि चिकाटी खूप महत्वाची आहे, त्याचप्रमाणे जीवनामध्ये श्रद्धा आणि सवयी सुद्धा खूप महत्वाची आहे. साईबाबांच्या दर्शनाला आपण जातो, त्या ठिकाणी आपला माथा टेकवतो, साईबाबांचं दर्शन घेतो. दर्शन घेतल्यानंतर आपण साईबाबांकडे काहीतरी मागत असतो. मागितल्यानंतर परत आपण माघारी फिरतो. शेवटची पायरी जेव्हा उतरताना पुन्हा एकदा आपण बाबांचं दर्शन घेतो. तर बाबांनी जी 2 वचनं सांगितलेली आहेत त्या 2 वचनांकडे आपण थोडस दुर्लक्ष करतो असं मला वाटतं. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आता मी एखाद्या तुम्हाला मार्गदर्शन तर दररोजच करत असतो, पण एखाद्या 2000 सालापासून तर 2019 सालापर्यंत तब्बल 20 वर्षामध्ये एखाद्या आजपर्यंत करिअर अकॅडमीच्या माध्यमातून किंवा स्पर्धा परीक्षा कशी आहेत मार्गदर्शन करताना जवळपास 50 ते 75 हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि आज महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 हजार एखाद्या नोकर पोलीस दल असेल किंवा आर्मी असेल यामध्ये
आपल्या अकॅडमीच्या नाव घेऊन यशस्वी झालेले उमेदवार महाराष्ट्रात काढले। याचबरोबर एखाद्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एखाद्यात मार्गदर्शन दिलेले असे हजारो युवक एखाद्यात आज महाराष्ट्रामध्ये एखाद्यात आपल्या अकॅडमीच्या योगदानामुळे एखाद्यात उदय त्यांचा एखाद्या झालेला आहे तो उदयाला आलेले आहेत। पण याचबरोबर या प्रसंगी जे आहे अकॅडमीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा ग्वाही देतो, या वर्षी एखाद्यात मी फक्त एखाद्या 3 गोष्टीवर सगळ्याच्या ठिकाणी फोकस करणार आहे। पहिलं मिशन 100। हे मिशन 100 म्हणजे इथून पाठीमाग प्रत्येक अकॅडमीमध्ये संगमनेरमध्ये 30, 10, 20 पेक्षा जास्त मुलं सिलेक्ट होत नाही, पण आपला 1 वर्षानंतर येणारा पहिला वर्धापन दिन सगळ्या मान्यवरांच्या उपस्थित आपण घेणार आणि आपल्याच अकॅडमीतला 100 विद्यार्थी सिलेक्ट झाल्याचा आहे। 2 दिवसात 1000 जण एखाद्यात माझ्या ग्रुपला जॉईन झाले आणि येणाऱ्या काळात सुद्धा प्रत्येक मुलाच्या गुणवत्तेकडे लक्ष देऊन गरीब विद्यार्थ्यांना एखादे पैसे न घेता सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम एखाद्यात करून त्यांना यशस्वीचा मार्ग दाखवल्याशिवाय एखाद्यात राहणार नाही। एखाद्या तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांची साथ, माझं मार्गदर्शन आणि या सर्व एखाद्या मान्यवरांचा आशीर्वाद ही शिदोरी घेऊन आपल्याला सगळ्यांना एखाद्यात पुढे जायचंय। पोलीस नेमलेले असतात, कॉन्स्टेबल असतात। आपल्या संगमनेर तालुक्यातून इतक्या मोठ्या प्रमाणावर पोलीसमध्ये विशेषतः मुली गेलेल्या आहेत की मला हमखास तिथे 4-6 मुली तरी मिळतात। संगमनेर तालुक्याचं वैशिष्ट्य आहे, आपली मुलं फार हुशार आहेत। कारण मी पाहिलं की जवळ आता 1000-1200 तरी मुलं सहज गेले असतील त्यांच्या पोलीस सेक्टरमध्ये। किती मोठ्या प्रमाणात संधी आहे हे त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। तर मला हमखास कितीतरी मुलं भेटतात, सांगळे भेटतात, गीते भेटतात, कुणीतरी राजापूरचे हास्य भेटतात, सगळेच तिथं मोठ्या प्रमाणावर मुलं त्या ठिकाणी भेटतात, मुली भेटतात। मला आनंद होतो, मुली इतक्या आत्मविश्वासाने त्या ठिकाणी नोकरी करत असतात, कुठे जाण्याची त्यांची तयारी असते। तुम्हाला सलाम, कारण इतकं सोपं नसतं की मुलींनी कुठे मुंबईला जायचं, तिथे होस्टेलमध्ये कुठे राहायचं, नोकरी करायची, याच्यासाठी जे प्रचंड जिद्द असायला ते तुमच्याकडे आहे आणि त्यामुळे तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल। 26 मार्च 2019 मध्ये आपल्या ज्ञानराज करिअर अकॅडमीचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। त्याचबरोबर यापूर्वी 2000 सालापासून मी MPSC, पोलीस, आर्मी, तलाठी किंवा इतर तत्सम परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आणि आजही महाराष्ट्र पोलीस दलामध्ये त्याचबरोबर आर्मी, तलाठी, आरोग्यसेवक, वनरक्षक यासारख्या 5 ते 6 हजार विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या विविध पदांवर एखादी निवड झालेली आहे। त्याचबरोबर आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार गुणवत्तापूर्ण लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा यांची तयारी करून आज महाराष्ट्रामध्ये पार पडलेल्या जे पोलीस भरतीत 11 जिल्ह्यांमध्ये प्रथम येण्याचा मान आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मिळवला। यासाठी अकॅडमीचे एखादे संचालक या नात्याने मी सर्व यशस्वी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो। त्याचबरोबर 2019 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आर्मी किंवा एखाद्या वनरक्षक पदांसाठी मुलांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, तर या प्रवेश प्रक्रियेला उदंड प्रतिसाद द्यावा अशी मी सर्व विद्यार्थ्यांना आग्रहाची विनंती करतो। गुणवत्ता, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा या उक्तीप्रमाणे प्रत्येक खेड्यातील कुटुंबातील विद्यार्थ्यांना एक मोलाचं मार्गदर्शन करण्याचं काम इथून पाठीमागेही केलं। त्याचबरोबर आपली गुणवत्ता इथून पुढे कायम राहील अशी ग्वाही मी देतो। संगमनेर तालुक्यातील अतिशय सुप्रसिद्ध अशी असणारी ज्ञानराज करिअर अकॅडमीचे आज उद्घाटन समारंभ आपल्या संगमनेर तालुक्याचे नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या शुभ हस्ते झाला। कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय श्री भाऊसाहेबजी कुटे या ठिकाणी उपस्थित झाले। खरं तर या अकॅडमीत सांगायचं म्हटलं तर गेली अनेक वर्षापासून मी 10वी-12वीला असताना आमचे प्राध्यापक भास्करराव शिंदेसाहेब यांचं मार्गदर्शन आमचे मोठे बंधू, आमचे मित्र असेच म्हणजे सांगायचे की आम्हाला त्यावेळेस सांगायचे की ज्ञानराज करिअर अकॅडमीलाच ॲडमिशन घ्या, तुम्हाला जर पोलीस भरतीमध्ये सक्षम व्हायचं असेल तर शिंदेसाहेब अतिशय प्रामाणिकपणे मार्गदर्शन करतात, अतिशय वडिलांसारखं म्हणजे इतकं ग्राउंड लेवलला पण खूप समजून सांगतात। त्यामुळं आम्ही सगळे विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन आत्ता या अकॅडमीमध्ये 400 ते 500 मुलांचं ॲडमिशन झालेलं आहे। आमचे प्राध्यापक शिंदेसाहेब इतकं प्रामाणिकपणे या ठिकाणी मार्गदर्शन करतात व शिकवतात। आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही यावेळेस पोलीस भरतीत सक्षम होऊ।